जय हरी विठ्ठल. उद्या देवशायिनी एकादशी म्हणजेच अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजेच पंढरीचा विठुराया यांना नमस्कार करण्याचा दिवस. असं म्हणतात देवशायिनी एकादशीपासून तर देवउठे एकादशीपर्यंत भगवान विष्णू हे झोपतात. खरंच, पण तो 4 महिने पांडुरंग झोपू शकतो का? आणि भगवंत जर झोपले तर आपलं कसं होईल? हा विचार करण्यासारखा विषय आहे. कारण ह्या 4 महिन्यामध्ये आपल्याला भगवंत पाऊस देतो, पाणी देतो, शेतीला उपयोग असणारे पाणी, हे पाणी शेताला देऊन आपल्याला अन्न मिळतं आणि जनावरांना पाणीही मिळतं पियायला. मग त्याच पावसापासून वनस्पती उगतात, औषधी वनस्पती येतात, फळं, फुलं सर्व काही येतं, जनावरांना चाराही येतो. मग खरंच 4 महिने भगवंत झोपत असेल का? तर भगवंत आपल्याला प्रबोधन करण्यासाठी येतो. भगवंत म्हणतो की मी हे 4 महिने मी काहीच नाही केलं, हे तू केलं. पण भगवंताशिवाय आपली शक्ती आहे का? आपण करू शकतो का? तर नाही. मी भगवंताशिवाय शून्य आहे. असं म्हणतात मॅन मायनस गॉड इज इक्वल टू 0. माणसाच्या जीवनातून जेव्हा भगवंत वजा होतो तेव्हा माणसाचं गणित हे शून्यच येणार. म्हणून भगवंता तुझ्याशिवाय आम्ही काय करू शकणार नाही. तू आहेस म्हणून आम्ही हे सर्व करतो. म्हणून अशा पांडुरंगाला, अशा भगवान विष्णूला आपण खऱ्या अर्थाने नमस्कार करूयात. जय हरी विठ्ठल.